आणि बैरा झाल्यानंतर महाराज खूप अवघड आहे, कारण बैरा झाल्यानंतर कोणी आपलं ऐकून सुद्धा घेत नाही आणि आपण जर कोणाला काही सांगलं आणि कोण आपल्याला काही सांगलं ते सुद्धा आपल्याला कळत नाही, म्हणून बैर होणं फार अवघड आहे. आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते, ऐकायचा का? नाही ऐकायचा ना? मग लक्षपूर्वक ऐका. तर एका गावामध्ये एक मेंढपाल असतो आणि तो मेंढपाल आपल्या मेंढ्या घेऊन काय करतो? शेतामध्ये जातो. आता शेतामध्ये गेल्यानंतर दुऱ्याच्या काटेकाटेने आपलं काय करतो? मेंढ्या चारत असतो आणि त्याच्याजवळ 20-25 मेंढ्या असतात. आता मेंढपाल काय करतो? आपल्याला भूक लागली म्हणून एका झाडाखाली बसतो आणि जेवतो. जेवण केल्यानंतर त्याला तिथंच डोळा लागतो आणि डोळ्या लागल्यानंतर हा तिथंच झोपतो. झोपी गेल्यानंतर काही वेळाने याला जाग येते आणि जाग आल्यानंतर याला याच्या मेंढ्या दिसत नाहीत. हा घाबरून जातो आणि इकडं तिकडं शोधत असतो की माझ्या मेंढ्या नेमक्या गेल्या कुठं. आता शोधत असताना त्याला एक शेतकरी दिसतो. त्या शेतकऱ्याजवळ जातो आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो की माझ्या मेंढ्या इथं होत्या, तुम्ही बघल्या का? कशानं? हातानं बोलत असतो, कारण तो मेंढपाल स्वतः काय असतो? बहिरा. तो काय म्हणतो? माझ्या मेंढ्या हरवल्या, इकडं कुठं गेल्या का? आणि काय असतं तितक्यात एक गमत होते. तो शेतकरी सुद्धा काय असतो? बैरम सोसायटीचा अध्यक्ष. त्याला सुद्धा ऐकू येत नाही. तो काय म्हणतो की या शेतामध्ये आम्ही कांदा लावलेला आहे. आणि हा काय म्हणतो की इकडं गेलेल्या माझ्या मेंढ्या तुम्हाला दिसल्या का? आणि तो काय म्हणतो की या शेतामध्ये माझा कांदा लावलेला आहे. मग त्या मेंढपालाला काय वाटतं की याच्या मेंढ्या काय तिकडच गेल्या, असं कोणाला वाटतं? त्याला. मग हा तिकडं जातो आणि गेल्यानंतर त्याला त्याच्या मेंढ्या सापडतात. मग त्याला असा विचार येतो की त्याच्याजवळ एक मेंढ्याचं पिल्लू असतं आणि त्याचा काय असतो? पाय मोडलेला असतो. मग तो म्हणतो की त्या शेतकऱ्यांनी एक नव्हे दोन नव्हे आपल्या 25 मेंढ्या सापडून दिल्या आणि त्याचे आपल्यावर आता उपकार झाले आणि उपकार झाल्यामुळं त्याला तर आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. मग त्याच्याजवळ ते पाय मोडलेलं एक मेंढराचं पिल्लू होतं. त्याला काय वाटलं, हे त्या शेतकऱ्याला आपण देऊन टाकाव. आता असं झाल्यानंतर हा त्या शेतकऱ्याजवळ गेला आणि शेतकऱ्याला म्हणला की खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो, तुम्ही माझ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्यात आणि त्याबद्दल मी तुम्हाला हे एक मेंढराचं पिल्लू बक्षीस म्हणून देत आहोत. ते शेतकरी काय म्हणाला की मी तुमच्या मेंढराचा पिल्ल्याचा पाय कशाला मोडू, कारण मी तुमचं काहीच बघितलं नाही, तर मी तुमच्या मेंढराच्या पिल्ल्याचा पाय कशाला मोडू. हे काय म्हणे की तुम्ही माझ्या मेंढरा सापडून दिले त्याबद्दल हे मेंढराचं पिल्लू तुम्हाला बक्षीस. पण हा काय म्हणतो, मी तुमच्या मेंढराच्या पिल्ल्याचा पाय कशाला मोडू. आता इथंच त्यांची भांडण लागली. भांडण लागल्यानंतर या दोघांनी ठरवलं की आता काय करायचं, गावातल्या पोलीस पाटलाकडे जायचं. त्या पोलीस पाटलाकडे जायचं म्हणल्यावर काय झालं की पोलीस पाटलाची आणि त्याच्या बायकोची नेमकीच भांडण लागली होती. आता भांडण लागली होती आणि तितक्यात तो पोलीस पाटील वैतागून गेला. तिला काय म्हणे, तू आता तुझ्या माहेरी निघून जा, माझ्या घरी यायचं नाही. असं कोण म्हणे? पोलीस पाटील म्हणे. आणि हा मेंढपाल सुद्धा बैरा, तो शेतकरी सुद्धा बैरा आणि हा पोलीस पाटील बैरम सोसायटीचा चेअरमॅन होता. तर इतक्यात काय झालं, हे दोघं जण त्याच्याजवळ गेले. गेल्यानंतर हा काय म्हणे की याने माझ्या 25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी हे एक मेंढराचं पिल्लू याला बक्षीस म्हणून देत आहोत, हे घेत नाही. आणि हा काय म्हणतो की मी याच्या मेंढराच्या पिल्ल्याचा पायच मोडला नाही. आणि तो पोलीस पाटील काय म्हणतो, तुम्ही किती जरी काही जरी म्हणले तरी मी माझ्या बायकोला आता घरात घेणार नाही. विठ्ठल तर बैरा झाल्यावर असं असतं. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला जर वाटत असेल कधी आपल्या कानावर देवाचे बोल येत असतील, निधान आपल्याला काकड्यामध्ये येऊन जरी बसता येत नसेल तर घरी आरामशीर झोपेतच शांतपणे काकडा ऐकायला
पाहिजे, कारण देवाचं नामचिंतन आपल्या कानावर पडणं हे आपलंच भाग्याची गोष्ट आहे. म्हणून असं काही जर आपल्याला वाटत असेल तर देवाचं चिंतन आपण ऐकलं पाहिजे, नाहीतर आपलं कसं होईल, या बहिऱ्यासारखी गत होईल. तुम्हाला वाटते का हो? नाही. म्हणून देवाचं नामचिंतन हे केलंच पाहिजे आणि ते आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेचंच आहे. कारण नामचिंतनाने काय होतं तर आपल्यावर येणारा वाईट काळ हा सुद्धा आपल्यापासून दूर जातो. कशामुळे? नामचिंतनामुळे. आता नामचिंतनाचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. आता महाराज काय म्हणतात की आवडीने काय करते? कोणीच नामचिंतन करत नाही. मला सांगा, आपल्या घरामध्ये जर आवडीची भाजी केली तर आपण एका पोळीच्या जागी 2 पोळ्या खातो की नाही? हो की नाही? हा, खातो. कारण का? ती आपल्या आवडीची भाजी असते म्हणून आपण 2 पोळ्या सहज खाऊन टाकतो. पण तसंच इकडं आपण आवडीने कधी नामचिंतन करतो का? नाही. आता प्रत्येक बायांनी लक्षपूर्वक ऐका. आपण स्वयंपाक करत असताना जर एखाद्याला भांडण करत स्वयंपाक जर करत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय खोबरं टाका, शेंगदाण्याचा कूट टाका, मसाले टाका, काहीही टाका आणि भांडण करत करत जर भाजी केली तर त्या भाजीला बिलकुल चव येत नाही. पण त्याच जागी तुम्ही त्या याच्यामध्ये भाजीमध्ये कोणता कूट टाकू नका, कोणतं खोबरं टाकू नका, मसाला टाकू नका, पण चांगली प्रेमाने भाजी करा. ती भाजी चांगल्या झाल्याशिवाय राहते का? नाही. मग इथं कसं असतं, आवडीने जे केलं ते चांगलंच होत असतं. म्हणून हे आवडत्याचे काहीतरी प्रकार आहेत. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन सुद्धा आवडीने केलं पाहिजे. काही लोक काय करतात, आवडीने सुद्धा करत नाहीत देवाचं नामचिंतन, प्रेमाने सुद्धा करत नाहीत, मनाने सुद्धा करत नाहीत. कशाने करतात? भीतीपोटी देवाचं नामचिंतन करतात. कसं? एका गावाच्या ठिकाणी आता तुमच्यासारखंच गाव होतं आणि त्या गावामध्ये असा मेन रोडला फाटा फुटत होता. त्या फाटा फुटल्यानंतर काय झालं की गावाच्या जवळ आलं की एक चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडावर म्हणे ते येऊन बसत होतं. काय 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 भूत. तुम्हाला चांगलाच अनुभव वाटते. तर भूत येऊन बसत होतं. असं एका मुलाचे वडील त्याला सांगत होती की बाबा, तुझी नोकरी तालुक्याच्या ठिकाणी आहे, तू सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो, तर एक लक्ष देऊन नीट ऐक की तू रात्री येत असताना बिलकुल उशीर करायचा नाही, लवकर यायचं. कारण काय, आपल्या गावाच्या जवळ जे झाड आहे ना, त्या झाडावर काय आहे? भूत आहे. असं त्याच्या मुलाला तो सांगत होता. आता काय झालं, हा रोज सकाळी उठायचा, आपलं सगळं काम करायचा आणि ड्युटीला जायचा, संध्याकाळी 10 वाजता वापस यायचा. तर वापस यायचा याचं हा रोजच काम होतं. मग एका दिवशी काय झालं की याला त्याच्या जॉबला गेल्यानंतर फार उशीर झाला, रात्रीची वेळ, 10ला हा घरी यायचा, तर त्या ठिकाणी 11:30 त्याला तिथूनच निघायला लागली. आता निघायला लागल्यानंतर आपला रस्ता किती चांगला आहे, मग यायला उशीर लागणारच. आता उशीर लागल्यामुळे काय झालं, 12 वाजायला बरोबर 2 मिनिटं बाकी असताना त्या गावाच्या वेशीजवळ ते आला आणि वेशीच्या पुढेच ते काय होतं, कशाचं झाड? चिंचेचं झाड होतं. त्या वेशीपाशी झाड होतं आणि त्याला काय, त्याच्या मनात काय होतं की या झाडावर ते आहे. नेमकं त्याच वेळी त्या झाडावर काय झालं की एक वानर जाऊन बसलं होतं आणि त्या झाडाचे असे पानं हालत होती की त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. असा जोरानं तिथून गाडी घेऊन निघाला आणि काय म्हणत, हरी 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 म्हणत कुठं घरी आला. आणि हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. नंतर हरी ही तिकडंच आणि सगळं तिकडंच. म्हणून काही जण काय करतात, भीतीपोटी भक्ती करतात, पण देवाची भक्ती ही भीतीपोटी करायची नसते. कशासाठी करायची असते की देवाची भक्ती केल्यानंतर आपल्या मनाला एक काहीतरी शांती मिळावी आणि भक्ती
ही कशासाठी करावी? भक्ती कधी दुर्दैव जावं यासाठी करू नये, तर दुर्दैवाची घाले सहन करण्याकरिता शक्ती मिळावी याकरिता आपण भक्ती केली पाहिजे आणि प्रत्येकाने ही अशी भक्ती केली पाहिजे. विठ्ठल म्हणून आयुष्य जगत असताना कोणत्याच गोष्टीचा खेद करायचा नाही. आणि आयुष्य जगत असताना माणसाला काय वाटतं की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, आपण सतत याच्यामध्ये दुःखी असतं की नाही? आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे सर्व काही असावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगते, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, भरपूर अशी श्रीमंती आहे, तो सुद्धा इथं दुःखी आहे. आणि कारण इथं सुखी असा कोणीच नाही. जो दे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो दे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणीच नाही. कारण राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही रे. इथं राजा पण दुखी आहे आणि प्रजा पण दुखीच आहे. इथं सुखी असं कोणीच नाही. म्हणून आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी दुखी आणि माझा शेजारी सुखी असं मनात कधीच आणायचं नाही. कारण कसं असतं ना, प्रत्येक जण हा दुःखामध्येच असतो, पण आपला एक भ्रम असतो की मी माझ्याच आयुष्यामध्ये दुःख आहेत आणि बाकीचे लोक सगळे सुखी आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या इथं जगत असताना कोणी असा सुखी नाही. आपल्याला वाटतं की माझं जे दुःख आहे ते पर्वता एवढं आहे, पण लोकांचं दुःख आपल्याहून जास्त असतं. म्हणून आयुष्य जगत असताना जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात तेव्हा कधीच खचून जायचं नाही. ज्याला कोणाला दुःखामधून सामोरे जाता येते तेच या आयुष्यामध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. कारण दुःख हे आयुष्यभर संपत नाही. कारण सुखा दुःखाचे दिवस हे सारखे येतच जातात. कारण दुःख आलं की जास्त हुरळूनही जायचं नाही आणि सुख आलं की जास्त त्याच्यात आनंदही मानायचा नाही. कारण कसं असतं, हे दिवस काहीच दिवसापुरते असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे सारखं चालूच असतं. आपल्याला काय वाटतं, मी दुःखी पण माझा शेजारी सुखी. आता ऐका, शेजारी कसा सुखी ऐकायचंय का? लक्ष आहे की? हां, मग ऐका. तर शेजारी शेजारी दोन घरं असतात. आता शेजारी दोन घरं असल्यामुळे काय होतं, एका घरामधून सारखा रडण्याचा आवाज येतो आणि दुसऱ्या घरामधून सारखा असा हसण्याचा आवाज येतो. आता त्या बाईला वाटतं की माझा नवरा
सारखा येतो माझ्या मागे, सारखी भणभणी लावतो, सारखा मला शिवा देतो आणि नवऱ्याने शिवा दिल्या की ही बायको काय करते, रडत बसते. हे त्यांचं रोजच रडगाणं असतं. मग तिला वाटतं आपल्या शेजारच्या घरामधून सारखा हसण्याचा आवाज येतो, त्यांचं काय नेमकं हसण्याचं कारण आहे हे मला जाणून घ्यायचंय. आणि नवऱ्याला संध्याकाळी आल्यावर विचारणार की नेमकं तुम्ही मला कशासाठी शिवा देता. आता बिचारा हिचा नवरा संध्याकाळून काम करून घरी येतो. घरी आल्यानंतर याचं चालू होतं. मग चालू झाल्यानंतर ही म्हणते, का हो, रोज आलं की मला सारखे तुम्ही भांडत असता, नेमकं तुमचं भांडण्याचं कारण काय आहे मला सांगा तरी. तुम्ही भांडले की मी सारखी रडते आणि तुमच्या त्या मित्राचा काहीतरी हसण्याचा आदर्श घ्या, त्यांच्या घरामधून सारखा हसण्याचा आवाज येतो. यालाही वाईट वाटतं. खरंच म्हणतो, मी आल्यावर बायकोला सारखी भांडण करत असतो आणि त्यामुळे ही रडते. आता नेमकं मित्राला जाऊन विचारावं की नेमकं तुमचं हसण्याचं कारण काय आहे, कारण याला वाईट वाटतं. मग हा काय करतो, मित्राच्या घरी जातो. त्या मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राला म्हणतो, अरे काय झालं, आज माझी बायको म्हणाली की तुम्ही माझ्या मागे सारखी भणभणी लावता, सारखी शिवा देता आणि त्यामुळे मी रडत असते. तुमच्या मित्राचा काहीतरी हसण्याचा आदर्श घ्या, असं कोण म्हणते, त्याची बायको त्याला म्हणत असते. आणि हा कोणाला सांगतो, मित्राला. छान लक्ष आहे, मित्राला सांगत असतो. आणि सांगत असताना हा मित्र काय म्हणतो, अरे बाबा तुमचं खूप चांगलं आहे, तू फक्त शिवा देतो आणि त्यामुळे वहिनी रडतात, ठीक आहे ना, त्याला काय होतं. तो म्हणतो, नाही रे, तिनं म्हणाली की तुमच्या मित्राचा काहीतरी हसण्याचा आदर्श घेऊन या, मला आता ऐकायचंच नेमकं तुमचं हसण्याचं कारण काय. तो म्हणतो, अरे बाबा तुमचं खूप चांगलं आहे, ठीक आहे, माझं ऐकून तू काय करशील. तो म्हणतो, नाही रे मला ऐकायचं. तो म्हणतो, अरे नको रे. तो म्हणतो, परत नाही, मला ऐकायचंच. मग हा म्हणतो, तुला ऐकायचं ना, मग ऐक. काय होतं, आमच्या दोघांची जेव्हा भांडण होते तेव्हा काय करते, पोळ्या करायचं लाटणं, पोळ्या करायचं लाटणं ही माझ्या मागे घेऊन लागते. लाटणं जसं फेकून मारलं, लागलं का ती हसते, हुकलं का मी हसतो. इथं सुखी असं कोणी आहे का, नाही. सतत संत सांगतात की इथं सुखी असं कोणीच नाही, तरी सुद्धा आपल्याला काय प्रपंचच जास्त आवडतो. म्हणूनच महाराज म्हणतात ना, ऐक मानवा भाई तू राम नाम घे, नरासारखा नर जन्मा तू आला संसारा, आला संसारा, तू 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 आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण कोठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण कोठाई ठाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्याच सोबत मातीचा एक मडका, मेल्यावरती तुझ्याच सोबत मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण कोठाई ठाई, या संसारा बाई, 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 या संसारा बाई.
विचार करतो की माझी बायको, माझे मुलं यांचं कसं होणार, हा आपला विचार असतो. पण तुम्ही गेल्यानंतर यांचं काहीच होत नाही. आणि आपण आयुष्य जगत असताना कोणासाठी पैसा जमा करून ठेवतो? आपल्या लेकरासाठी. पण ते आपल्याला काही कामं येतात का? नाही. आणि कुणी जर दान मागायला आलं ते सुद्धा आपण मागे पुढे पाहतो त्यांना द्यायला. पण आपल्यासोबत काय येणार आहे? तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती तुझ्याच सोबत